मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीत फडणवीसांनी मार्ग काढणार असल्याचं आश्वासन दिल्याचं भुजबळांनी सांगितलं। तसंच 8-10 दिवसांनी पुन्हा भेट घेणार असल्याचंही भुजबळांनी नमूद केलं। त्यामुळे फडणवीस नेमका कोणता मार्ग काढणार याबाबत आता चर्चा रंगलेली आहे। मात्र भुजबळांनी अजित पवारांची भेट न घेता थेट फडणवीसांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत। तर आपण बघतोय सागरवर भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची 40 मिनिटं चर्चा झाली। मार्ग काढण्याचं आश्वासन भुजबळांना यावेळेस फडणवीसांनी दिलेलं आहे। भुजबळांनी दादांच्या ऐवजी फडणवीसांची भेट का घेतली असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही। 8-10 दिवस मला तुम्ही द्या, 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल। तर फडणवीस भुजबळांच्या भेटीमागे काय नेमकं ते आपण बघतोय। भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अचानक भेट घेतली। सागर बंगल्यावर दोघांमध्ये 40 मिनिटं खलबत्त झालेली आहेत। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून तोडगा काढण्याचं फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे। काल ओबीसी नेत्यांशी चर्चा झाली आणि आज थेट मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अजित पवारांना न भेटताच भुजबळ फडणवीसांना भेटले।